36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. जामनेर तालुक्यातील तोरनाळे येथे दिनांक 17 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे महिला लोकनियुक्त सरपंच सौ अंजनाबाई ईश्वर पाटील आणि ग्रामविकास अधिकारी FM मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसभा पार पडली आहे. ग्रामसभेत ग्रामविकास अधिकारी यांनी नागरिकांना संबोधन करत असताना गावातील प्रत्येक नागरिकानं एक दिवस तरी स्वच्छतेसाठी श्रमदान करावे, जेणेकरून आपल्या गावाला राज्यस्तरीय, विभागीय, जिल्हा आणि तालुकास्तरीय बक्षिसास पात्र होण्यासाठी ग्रामस्थांनी श्रमदान करावं. ग्रामस्थांना सहभागी करून कृतीशील बनवणे, गावच्या सर्वांगीण विकासासाठी IECची संधी उद्दिष्टे संघटित करणे, ग्रामपंचायतींना स्वयंस्फूर्ण आणि शाश्वत बनण्यासाठी गावकऱ्यांना संघटित करणे, सक्रिय सहभाग मिळवणे, सक्रिय लोकसहभाग, विविध सहभागी उपक्रमांद्वारे आणि उपक्रमांद्वारे समुदायाला एकत्रित करणे, तसेच शासकीय योजनांविषयी जाणीव आणि मागणी वाढवणे, शाश्वतता, स्वयंस्फूर्ण ग्रामपंचायत विकासासाठी प्रोत्साहन देणे अशा प्रकारचे संबोधन ग्रामस्थांना करण्यात आले असल्यानं मुख्यमंत्री शाश्वत समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय येथे अभियान यशस्वीपणे राबवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या पदस्थापित विभागाकडील योजनांच्या जनतेच्या जीवनमानामध्ये बदल घडवण्याच्या दृष्टीने आपल्या स्तरावर शासन निर्णयाप्रमाणे कोणत्या आणि कुठल्या योजना राबवल्या जातात याची योजनानिहाय माहिती तसेच योजनांचा आजमितीस असलेला आढावा प्रगती अहवालासह सादर करून गाव विकासाच्या दृष्टीने सल्ला तसेच मार्गदर्शन होणे अपेक्षित आहे. त्यानुसार याबाबत सविस्तर सूक्ष्म नियोजन करण्याच्या दृष्टीने ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालय येथे पार पडली आहे. सभेनंतर वृक्षारोपण करून वृक्षांचं संगोपन करण्याची सुद्धा जबाबदारी घेण्यात आली आहे. कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना उपस्थित ग्रामविकास अधिकारी, जिल्हा परिषद शाळेचे संपर्क अधिकारी म्हणून मुख्याध्यापक तडवीसर, माजी सरपंच युवराज पाटील, उपसरपंच डॉक्टर जितेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य संजय तायडे, रमेश पाटील तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून ही सभा पार पडली. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी कृष्णा पाटील, जामनेर.